हा माझा क्रिकेटप्रेमी मुलगा भार्गव आणि हे माझे क्रिकेटप्रेमी मिस्टर राजेश. आम्ही आलो होतो आज क्रिकेट मॅच बघण्यासाठी. टेस्ट सिरीज चालू होती 2025मध्ये, ते पण लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवरती चाललेली होती. म्हणून माझ्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणाला तिकीट्स बुक केले आणि आम्ही आलो आहोत लॉर्ड्सवरती. आता आम्ही बघत आहोत जागा आतमध्ये जाण्यासाठी, कारण फर्स्ट टाईम असल्यामुळे कळत नव्हतं की एंट्री कुठून आहे, काय आहे, म्हणून विचारत आम्ही गेलो आतमध्ये. शेवटी आम्हाला तो एंट्रन्स सापडला आणि एका मिडल क्लास माणसाच्या आयुष्यातलं स्वप्न काय असतं की डोळ्यांनी क्रिकेट बघणं, लाईव्ह क्रिकेट बघणं, ते पण क्रिकेट प्रेमींच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न असतं आणि ते सध्या पूर्ण झालेलं दिसत होतं मला इथे. आम्ही यायच्या आधी ड्रेसिंग कोड चेक केला वेबसाईटवरती, म्हणून मी ब्लेझर घातला होता, पण असं वाटत होतं सगळे मलाच बघतायत की मलाच असा भास होता, काही कळत नव्हतं. म्हणजे तिथे ड्रेसिंग कोड असतो, पण जे पिचच्या समोरचे असतात, जे कॅमेऱ्यामध्ये लगेच येतात, VIP ज्यांची सीट्स असतात, ते ब्लेझर वगैरे घालतात. अक्षय कुमारला पाहिलं होतं ब्लेझरमध्ये, ते पण मोठ्या स्क्रीनवरती, आणि नंतर तो फॅन्सच्या गराड्यातनं बाहेर चालला होता मॅच संपल्यावरती, एकदम 100च्या स्पीडने वॉक करत होता, तेव्हा त्याला पाहिलं होतं. मोहम्मद सिराज, बुमरा यांची बॅटिंग बघितली होती. टीव्हीवरती मी बघायचे कधी-कधी, शेवटला ते खेळायचे ना, पण डोळ्यांनी पाहिली होती त्यांची ह्यावेळेस बॅटिंग. आणि ग्राउंड कसं क्लीन करतात, पिच कशी क्लीन करतात, ते सुद्धा पाहिलं होतं. क्रिकेटर्सची एंट्री कशी होते, सगळे चीअर्स आणि टाळ्यांचा कडकडाट, बापरे! एकदम अविस्मरणीय क्षण होता तो. भार्गव खूप वेळ झालं तिथे समोर जाऊन थांबला होता बाउंड्री लाईनला, की कुणाची तरी सिग्नेचर मिळेल. भार्गवसारखे खूप मुलं होते जे आशा करत होते की मला टी-शर्टवरती सिग्नेचर पाहिजे. पण शुभमन गिल ह्या साईडला आलाच नाही. कुठला तरी इंग्लंडचा क्रिकेटर होता, तो बऱ्याच मुलांना सिग्नेचर देत होता, पण भार्गवच्या नशिबात तेवढं नव्हतं. त्याला नाही भेटली. नंतर सगळ्यांना हाकलून लावलं आणि किती सारे फोटो काढले आम्ही तिथे, विचारूच नका. नंतर आम्ही तिथे शेजारच्या म्युझियममध्ये गेलेलो, MCC म्युझियम जे होतं तिथे गेलेलो, कारण ते फ्री होतं आज. ज्यांनी तिकीट्स बुक केले होते त्यांच्यासाठी फ्री होतं, अदरवाईज त्यांना पैसे पे करावे लागत होते. मग इथे हे बुमराचे शूज बघितले, त्याने लेटेस्ट शूज होते, त्याने डोनेट केले होते. KL राहुलची जर्सी बघितली आणि खूप सारी माहिती मिळाली क्रिकेटबद्दल. तुम्हाला आठवते का आपण टेस्ट मॅचमध्ये हारलो होतो की जिंकलो होतो, जी लॉर्ड्सवरती झाली होती? कमेंट्समध्ये नक्की सांगा.